या ठिकाणी सन्मान करतोय वाघोबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विवेकजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय आणि मी सन्माननीय दीपेशजी भोईर भाऊ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा दीपेशजी भोईर साहेबांचा विवेकजी भोईर साहेबांचा। धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात आणि तुमचं मनापासून या ठिकाणी आभार आणि पुन्हा एकदा जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दिनेशजी पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य मंचावर या, आपल्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज बायसिकल ही आपण दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। चला या वळूया मॅचच्या दिशेने। दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला सामना पाहतोय 4 ओव्हरची मॅच मयांक 11 टेंबिवली अगेन्स्ट दक्ष 11 सफाळे। ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण नक्कीच एक बदल करतोय, तुकाराम मंगेळा सर तर नक्कीच असतील आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी सफाळ्याचा एक आणखीन गोड आवाज हार्दिक किनी हे मात्र जॉईन झालेत। हार्दिक, कॉमेंट्री बॉक्समध्ये तुझं हार्दिक स्वागत। सफाळ्याच्या टीमच्या जोडीनं हार्दिक देखील आले आहेत आणि नेहमीच त्यांची साथ आम्हाला सफाळा परिसरामध्ये लाभते, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत। मॅचला झाली सुरुवात, दीपेश आणि मनोज पडला थोडासा आत आला, सुंदर लाईन अँड लेंथ वेदांतनं पहिल्या सामन्यामध्ये देखील मेंटेन केली होती आणि 30 लाईन अँड लेंथ पहिल्या षटकामध्ये हाताळत असताना एका बाजूला मयांक 11 टेंबिवली टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। बॅटिंग करताना दक्ष 11 सफाळे दीपेश आणि मनोज अशी जोडी मैदानावरती कॉमेडी बॉक्समध्ये पुढे एकदा हार्दिक सज्ज होते। धन्यवाद तुकाराम मंगेला सर आणि भारत राऊत सर। मॅचला सुरुवात झाली, सुरुवात डॉट बॉलने आणि दुसरा बॉल देखील त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायला मिळाला। लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर एक चांगलं कॉम्बिनेशन तुकाराम सर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मागच्या 2 बॉलवरती बॉलर कुठेतरी हवी होत असताना आपण पाहतोय दीपेशवरती। कारण टेंबिवलीच्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये ना राईच्या संघाला 42 वरती रोखलं होतं 5 षटकामध्ये 42 वरती आणि तीच गोष्ट आणि त्यामध्ये ना म्हणजे 2-3 खेळाडूंचा आपण उल्लेख करणार आहोत, म्हणजे मोनिशचे ते 2 विकेट, वेदांतचा चांगला स्पेल हाताळला गेला होता, मध्ये येऊन प्रतीक पाटीलनं केलेली गोलंदाजी, या सर्वांचा एकत्रित परिणाम होता की 42 रनवरती रोखलं गेलं होतं। हो नक्कीच, त्यांचा जो बॉलिंग अटॅक आहे मोस्ट डेंजरस बॉलिंग अटॅक भिवंडी परिसरामध्ये देखील आपण पाहिला आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये टेंबिवली टीमचा जर विचार केला तर अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात। चौथ्या बॉलवरती पहिली सिंगल मिळताना पाहायला मिळाली, पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तिथे व्हेरिएशन चांगलं होतं। चौथ्या बॉलवरती बॉल बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला होता, तिथे सिंगल मिळाली। आता आपण मनोजला पाहतोय, मागच्या सामन्याचा हिरो आता स्ट्रायकिंगवरती असणार। दुसऱ्या बाजूला वेदांत, मागचे 4 बॉल प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळी कला आणि त्या कलेचं सादरीकरण त्याच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलं आहे। हायम ॲक्शन आहे, म्हणजे हायम ॲक्शन रिलीज ऑफ द डिलिव्हरी, जसा चेंडू पडतो हेड द डेक खेळपट्टीला थोडंसं हिट करतायत, त्याच्यामुळे बाउन्सही देखील प्राप्त केला त्यांनी। हा जो बाउन्स आहे आता त्या बाउन्सचा फायदा उचलला आहे, जास्त काय केलं नाही, दिशा दाखवली आणि चेंडूला सांगितलं जा बाबा त्या दिशेला जा, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चौकार परफेक्ट, म्हणजे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, जास्त काय करण्याचा प्रयत्न मनोज पाटीलनं केला नाही आहे। जो वेग कदाचित आतापर्यंत इफेक्टिव्ह ठरला तर वेदांसाठी त्याच वेगाचा फायदा बघा, बरोबर मिडल अँड ऑफस्टमवरती चेंडू होता, पडला बाहेरच्या दिशेनं, बॅटचं फेस ओपन केलं आणि चेंडूला पाठवलं पॉईंटच्या दिशेमध्ये चौकार। कलात्मक फटका होता आणि प्रेशर कमी करणारा तो फटका पाहायला मिळाला। लास्ट बॉल, शेवटचा बॉल ऑन द राईज करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे। फ्रंट लेग पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन द राईज केलायचा होता, थ्रू दी लॉंग ऑफ बॅटचा स्विंग आपण पाहिला, परंतु ते कनेक्शन होऊ शकलेलं नाही आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये वेदांतचा दबदबा तुकाराम सर आपल्याला पाहायला मिळाला आहे। कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल आलेत, ज्या लेनला त्यांनी हिट केलं होतं ना त्याच्यामध्ये डॉट बॉल आला, एकच चेंडू होता जो शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होता, त्याच्यावरती एक चौकार आलाय आणि शेवटचा बॉल देखील जसं तुम्ही उल्लेख केला ऑन द राईज समोर खेळायचा होता, पण जो स्विंग आहे आणि तो लेट स्विंग आहे, लेफ्ट आर्मरचा जो लेट स्विंग आहे, जो नॅचरल अँगल आहे, बाहेरच्या दिशेनं घेऊन जातात वेदांत पाटील आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील ठरल्यात। पहिले षटक गोलंदाजच्या नावावरती गेले, ज्या षटकामध्ये फक्त 5 धावा
आतापर्यंत धावफलकावरती आले आहेत. दीपेश 1 वरती खेळतात, मनोज 4 वरती खेळतात आणि आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. आता किती टार्गेट असायला हवं 4 षटकामध्ये? कमीत कमी 50. डेफिनेटली सर, कारण ज्या पद्धतीने या विकेटवरती रन्स होत आहेत, पहिलाच बॉल दीपेशसाठी लेग कटर टाकला होता लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये आणि चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. यश नंदुरकर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि या टीममधील सर्वाधिक कमी वयाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. आणि या देखील ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाले. डॉट बॉलचं प्रमाण जे आहे तुकाराम सर भरपूर आहे मागील 7 बॉलमध्ये. 5 चेंडू डॉट झाले 7 मधले. चेंडूच्या वेगामध्ये बेमालूमपणे जो बदल करता ना त्याला रीड करता येत नाही. आताही बदल केला जसा तुम्ही केला, त्याचं यंगेस्ट प्लेअर या टीममधला एक तरुण खेळाडू आहेत, यंगेस्ट आहेत, अपकमिंग खेळाडू आहेत, पण जी प्रभावित करणारी खेळी किंवा प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांना आतापर्यंत केलेली आहेत. त्याने सांगितले बाई ये लंबी रेस का घोडा आहे. हा चेंडू बघा, जो वेगात बदल केला होता हा ऑफ कटर होता, मागे बॅकअप द हँड होता, हा ऑफ कटर होता. याचा अर्थ वारंवार फलंदाजाला थोडासा विचार करण्यास भाग पडला आहे, बार बार थोडासा सोचणे पे मजबूर किया आहे आणि तेच करताना हा फलंदाज दीपेश माघारी परतलेला आहे. तुम्ही डॉट बॉलचा उल्लेख केला होता, आत्तापर्यंत झालं तर 8 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 8 मधले 5 डॉट 1 विकेट, म्हणजे 6 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. आणि याआधी एक उल्लेख देखील झाला होता तुमच्या माध्यमातून बॉलिंग अटॅक, ज्या पद्धतीनं मागील मॅचमध्ये देखील रन्स ज्या पद्धतीनं कमी समोरच्या टीमला बनवू दिल्या होत्या आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर तोच फ्लो बॉलिंग अटॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तीच दहशत बॉलिंग अटॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता बॅटिंग ट्रॅकवरती मृदुल पाटील नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे. या टीममधील एक अजून हार्ड हिटर बॅटर आणि त्याचा जो शो आहे बॅटिंग शो त्याला दाखवावा लागणार आहे, कारण सध्याच्या सिच्युएशनला टीम कठीण परिस्थितीमध्ये आहे आणि या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि कठीण काळामध्ये जो आपल्या मदतीला धावतो ना तो संकटमोचक असतो, द मॅन ऑफ क्रायसिस. या संकटाच्या वेळा टीमच्या मदतीला कोण धावून येतंय हे महत्वाचं आहे. पण गोलंदाजी सुरेख गोलंदाजी, वारंवार टप्प्यामध्ये बदल होतो, लेनमध्ये बदल होतोय, गतीमध्ये बदल होतोय, विचार करण्यास भाग. म्हणून मी ते उल्लेख केला होता, भाई बल्लेबाज को सोचना पड़ रहा है आगे आने वाली गेंद स्लो रन होगी, फास्टर रन होगी, लेग ब्रेक होगी, अंदर आने वाली गेंद होगी, काय गोलंदाजी येणार याचा विचार करण्यास भाग पडलाय फलंदाजाला. वेगापेक्षा जास्त बॉल कट कसे होतील, म्हणजे त्यामध्ये लेग कट ऑफ कट याच्यावरती जास्त लक्ष दिलंय. हा देखील लेग कटर, इथे देखील विकेट मिळवू शकते. स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवतोय आणि यस दुसरा धक्का टीम दक्ष इलेव्हन सफाळे संघाला मृदुलच्या माध्यमातून हा दुसरा धक्का. याच करता मी म्हटलं तर भाई ये लंबे रेस का घोडा आहे, या लांबचा प्रवास करणार आहेत. फलंदाज बाद झाले आहेत. पुन्हा एकदा आपण मेगा स्क्रीनवरती बघा प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले. हा देखील बॅकअप द हँड होता, लेग ब्रेक करायचा होता. या चेंडूला फटका खेळताना त्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला, स्टिकरच्या आसपास स्वतःच्या गोलंदाजावरती झेल घेतला. सध्या व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री नूतन कुमार भोईर जे उपसरपंच आहेत टिवरी ग्रामपंचायतचे ते, आणि आज पाहिलं तर लग्नाचा वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहेत, त्याच्या देखील दादा तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि प्रत्येक दिवशी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेले, त्यांचंही आपण स्वागतही करूया आणि त्यांना शुभेच्छा देखील देऊया. या लग्नाच्या वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि तुकाराम सर उद्याच्या रात्रीमध्ये एक प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टिवरी 40+ मास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट नायगाव पोलीस स्टेशन हा एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर तरीके उपस्थित आहेत. एकच रन या बॉलवरती मिळेल. आता सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत मनोजला. सध्या 2 महत्त्वाचे फलंदाज टीम दक्ष इलेव्हन सफाळेच्या क्रीजवरती आहेत आणि या दोन्ही फलंदाजांना आता आपला खेळ दाखवावा लागणार आहे. दोघांवरती मनोज पाटील, रितेश किनी दोघांवरती जबाबदारी मोठी आहे, कारण या अशा संकटातनं मार्ग काढायचा आहे. आणि मार्ग असा नाही सापडणार, जरा थोडीशी इच्छाशक्ती दाखवा, इच्छा तेथे मार्ग, आणि तो मार्ग साधा नाही आहे, तुमचा महामार्ग करावा लागणार आहे. थोडासा आयदर हायवे और माय वे असा आहे, तो महामार्ग तुम्हाला तयार करावा लागणार आहे. सध्या 1.5 षटकांचा खेळ, 2 गडी बाद 6 धावा धापलकावरती आहेत. त्याचा माय वे और हायवे असा प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. जस्ती गोलंदाजी यश करतो, या षटकामध्ये फक्त 1 धाव, 2 विकेट त्याने घेतले आहेत.
कोलवा टप्प्याचे चेंडू होता समोर ऑफ ड्राईव्ह केला चेंडूचा तो जबरदस्त लॉंग ऑफला फील्ड करतील एक धावे चेंडूवरती पूर्ण अप्रतिम गोलंदाजी दॅट्स अ आउटस्टँडिंग बॉलिंग फिगर यश या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या 2 विकेट महत्त्वाचे प्राप्त केले आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलाय 2 षटकं संपल्यात 2 गडी बाद 7 स्कोअरवरती 2-7 दिसतात पण बाबा हे उलटं केलं तर 7-2 आहे आता 7 देणार कोण 7-2 भाई दक्ष 11 सफाळे एकमेकांना साथ द्यायची आहेत 2 षटकांचा खेळ बाकी आहे आपण त्याही दिशेने येणार आहोत पण एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला उद्या एक एक्झिबिशन मॅच आहे मास्टर खेळणार आहेत पोलीस 11 या टीमशी आणि तो फक्त एक्झिबिशन नाही आहे तो एक्साइटमेंटवाला मॅच आहे आणि त्याची एक्साइटमेंट मागच्या काही दिवसामध्ये सुरू झाली होती कोण खेळणार आहेत टीम काय असणार आहेत त्या मास्टरमध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहेत याची एक्साइटमेंट प्रत्येकाला आहे 2 षटकं संपल्यात 2 गडी बाद 7 तिसऱ्या ओव्हरमध्ये टार्झन ऑफ टेंबवली अर्थातच प्रतीक पाटील मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तरीकेने उपस्थित आहेत 1 रन मिळेली या बॉलवरती या मॅचमध्ये मनोज देखील स्ट्रगल करतो ज्या मनोजने मागच्या सामन्यामध्ये सामनावीचा पुरस्कार जिंकला होता या मॅचमध्ये कुठेतरी स्ट्रगल करत असताना मयंक 11 टेंबवली टीमच्या बॉलिंग अटॅकसमोर पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आला आता रितेशला आपण पाहतोय मागील मॅचमध्ये रितेशने देखील चांगली बॅटिंग केली होती हुक शॉट आता रन्स मिळू शकत आहेत आणि तुकाराम सर भरपूर वेळेनंतर हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेशर कमी करणारा हा चौकार 4 दबाव तर प्रचंड आहे दबाव प्रचंड आहे आणि या दबावामध्ये खेळ तुमचा बेस्ट करायचा आहे आणि क्रिकेट खेळत असताना आपल्याला क्रिकेट काय शिकवतं असंच प्रेशरला कसं हँडल करायचं म्हणजे तुम्ही थोडंसं मागे जा मागे वळून बघा पण पुढे जाण्याचं धैर्य देखील करायचं आहे आपण भूतकाळात रमायचं आहे भविष्याची स्वप्न पाहायची आहेत पण वर्तमान काळात जगायचं आहे मागे जावा थोडेसे मागे जावा बघा काय झाले पण त्याला विसरून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे भविष्यामधले स्वप्न रंगवायची तर वर्तमान काळात चांगलं जे जगायचं आहे खेळायचं आहे आणि तेच करायचं आहे इथून तुम्ही विचार केला तर 4 षटकामध्ये 40 करूया 45 करूया 50 करूया त्याचा विचार केला गेला होता आणि ते करताना जर आपण पाहिलं तर पहिले 2 षटकं तुमच्या मनाजोगती गेली नाही आहेत प्लॅन ए तुमचा डिस्ट्रॉय झाला आहे प्लॅन ए नेस्तानाबूत झाला आहे प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागणार आहे आपण देखील ज्यावेळेला प्रवास करतो ना एखादा रस्ता जाम आहे जर मुंबई अहमदाबाद हायवे मार्ग थोडासा जाम झाला आहे तर बाबा तिकडनं भिवंडीवरनं निघता येईल का वज्रेश्वरीवरनं निघता येईल का याचा विचार करतो का प्लॅन बी तुमच्याजवळ असायला पाहिजे दॅट्स अ प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ आहे इथे प्लॅन बी जर एक्झिक्यूट केला तर 35-40 धावा देखील निर्णायक ठरू शकतील आणि त्या रन्स डिफेंड करण्याची ताकद या बॉलिंग अटॅककडे देखील आहे कारण मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं चांगला बाउन्सर तरीकेने पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती जो चौकार आला होता त्या चौकारावरती रिव्हेंज देण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलने या बॉलवरती केला होता आणि चांगला क्विक रिप्लाय मैदानामध्ये पाहायला मिळाला याच्यापेक्षा चांगला रिप्लाय नाही आहे एखाद्या गोलंदावरती तुम्ही चौकार षटका टोकला ना मग तो 2 चेंडू हाताळतो आयदर टोक रशर किंवा बाउन्सर कारण 2 गोष्टी आयदर नोज आयदर टोस आता नोज जवळ गेला नाका जवळ गेलाय आणि 2 चेंडू पाहिजेच तुमच्याजवळ आता टेनिस बॉल क्रिकेट तुमच्यासाठी नाही आहे फास्टर बॉलर जवळ असे 2 चेंडू पाहिजे क्रॅम्प केला होता फटका खेळताना चेंडू चला जबरदस्त स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला येईल फील्ड करेल थ्रो करेल एकाच धाव या चेंडूवरती पूर्ण या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे धावा दाबल होती 2 गडी बाद 14 मनोज पाटील खेळतात 7 वरती रितेश किने बॅटिंग ऑन 5 आपण तो प्लॅन बी चा विचार करतोय धावा दाबल कवरती आहेत त्या 14 4 बॉल आतापर्यंत झाल्यात अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील रितेश आता समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी लॉंग ऑफ बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार संघर्षाचा षटकार 6 धावा संघर्ष करत होते आणि संघर्ष करत असताना हा चेंडू बरोबर समोर आमच्या इथे समोरच्या कक्ष आहे ना त्या दिशेने गेलाय दॅट्स अ फ्लॅट बॅट सिक्सर ठोकला गेलाय पायावरचा चेंडू तर स्वीप करायचा होता शॉट मारला एकदा शतक बीट होतोय चेंडू जोपर्यंत फील करतील 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय दुसरी धाव घेताना परतावा लागले फलंदाज जातोय माघारी 1 षटका ठोकला होता त्यानंतर आलेला हा विकेट 3 षटकांचा खेळ इथे झालाय पूर्ण 3 षटकांचा खेळ संपताना धावा दापलकावरती येते 21 रितेश किनी बांधून तंबूच्या दिशेने जात असताना जसा तुम्ही उल्लेख केला संघर्ष बघा संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो
आपल्याला देखील करावा लागतो. हा पहिल्यांदा कशा पद्धतीने बाद झाले बघा. उजव्या यष्टीच्या बाहेर केलं होतं, स्वीप करायचा होता, शॉट पाडण्याला क्षेत्ररक्षकाला फील्ड केला गेला, थोडासा चेंडूचा वेग कमी केला, जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षकाले नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झालाय. रितेशला परतावं लागले. कॉलिंगमध्ये थोडंसं चुकी होती. मनोज बोलले काय आवश्यकता होती, तुम्ही एक षटकार ठोकला होता, खेळपट्टीवरती थांबायचं असतं आणि तेच थांबता आलं. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 21. संघर्ष 3 प्रकारचा. एक तर पहिला जगण्यासाठीचा संघर्ष असतो जो प्रत्येकाला करावा लागतो. एक दुसरा आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण याच्यापेक्षा तिसरा वेगळा असतो. झालेली ओळख कायम ठेवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो ना, तो सर्वात कठीण आहे. म्हणजे यशाच्या शिखरावरती पोहोचणं सोपं आहे, पण त्या शिखरावरती कायम राहणं कठीण असतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 21. शेवटचे 6 बॉल आहेत. यानंतरचा होणारा मॅच नरेश स्पोर्ट्स कासारवडवली आणि परी 11 सातपाडी. आपण टॉससाठी या. एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युब शेख असेल, दुसऱ्या बाजूला वीरेंद्र बाबरेला पण पाहणार आहोत. अर्थातच परी 11 सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना नरेश स्पोर्ट्स कासारवडवली. जेव्हा मॅचच्या दिशेने शेवटचे 6 बॉल ती खूप महत्त्वाचे ठरतील, कारण त्या 6 बॉल्समध्ये आता फलंदाजांची कसोटी असणार आहे. पहिलाच बॉल लेग कटर आणि पहिल्याच बॉलवरती बीट केलं आहे. बॉल खऱ्या अर्थाने फिरला आहे आणि बाउन्स झाला नाही आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी फलंदाजाच्या ऑपोजिट घडल्यात. सिमेंटच्या विकेटवर भरपूर वेळा असं आपण बघतो, काही ठिकाणी लो बाउन्स, काही ठिकाणी थोडासा जास्त अतिरिक्त बाउन्स असतो, पण त्याला ॲडजस्ट करावं लागतं. आणि ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही 1 सामना खेळला, 2 सामना खेळला, त्यावेळेला त्या खेळपट्टीशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. आपण देखील परिस्थिती जुळवून घेतो, वातावरणाशी जुळवून घेतो. सध्या दिवसाचं टेम्परेचर 35, 36, 37 आहेत, त्याच्याशी देखील जुळवून घेतो. आणि थंडीच्या वेळेला जेव्हा मायनसमध्ये जातो त्यावेळेला तापमान 12-15वरती, त्याच्याशी देखील जुळवून घ्यावं लागतं. मोनिशनं मागच्या सामन्यामध्ये विकेटी घेतले होते, चांगली कामगिरी केली होती. महत्त्वाच्या वेळेला एक षटकार देखील ठोकला होता. अष्टपैलू खेळ पाहिला होता मोनिशचा. 21 धावा धापलकावरती. आपण चर्चा करतोय त्या 32-35 धावाची. जसं मी उल्लेख केला, याच टेंबिवलीच्या संघानं राईला 42वरती थांबवलं होतं, पण तो 43 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ गेला होता. त्याच्यामुळे तोही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असणार आहे. प्लॅन मिस. शैलेशनं प्ले तरी केला पण मिस केलं होतं. मिस केलं चेंडूला. आता बघूया फलंदाज कोण बाद आहे. प्रतीक सांगतात की अरे भावा तोच आऊट आहे का, तो क्रीजच्या बाहेर आला होता. बघा ज्यावेळेला तो क्रीजच्या बाहेर येतो तो आऊट असतो. हे सर्व हसी मजाक देखील आपण समोर पाहू शकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 5 मध्ये किती बनतील? 8, 10, 12 की 5? 4 बॉल बाकी आहेत आणि त्या 4 बॉलमध्ये आता स्ट्राईक मनोजने आपल्याकडे घेतलं. म्हणजे त्या 4 बॉलमध्ये आता कदाचित मोठे फटके येऊ शकतात आणि ती जिद्द मनोज मैदानामध्ये ठेवतोय. कारण मोठमोठ्या स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, या फलंदाजांना गाजवलात आणि तो एक्सपिरियन्स त्याच्याकडे. या सिच्युएशनला कशी बॅटिंग करावी ते त्याला चांगलंच माहिती आहे आणि कोणत्याही सिच्युएशनला रन्स बनवण्याची ताकद मनोज मैदानामध्ये ठेवतोय. दुसऱ्या बाजूला पहिले 2 बॉल जर मोनिश पाटीलचे आपण पाहिले तर दोन्ही लेग कटर आहेत. आधीचा बॉल बाउन्स झाला नव्हता, तर मागचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता हा बॉल कशा पद्धतीने असेल? आताचा देखील शॉर्ट बॉल त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने पोल केला आणि बॉल चला इंटू दी गॅपमध्ये. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मनोजच्या बॅटमधून चौकार. नुकताच तुम्ही उल्लेख केला तर बाबा सिच्युएशन कशी असावी, अशा सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं मनोज पाटील यांना माहिती आहे. परिस्थिती कशी असू द्या, त्या परिस्थितीला अनुरूप कसं खेळायचं मनोज पाटील यांना माहिती आहे. आता मोनिसचा चेंडू होता जो क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताला होता, पडला, थोडासा टर्न झाला, टॉप ऑफ द बॉल केला आणि चेंडूला पाठवलंय बरोबर बॉन्ड लाईनच्या पार. चौकार आलाय. कारण परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. एकदा का तुम्ही मनस्थिती बदलली ना, मग परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. कारण परिस्थिती तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी आलेली असतं. तुम्ही कसं तोंड देता. कारण यशस्वी होण्याचा त्रिसूत्री मंत्र आहेत. तुम्ही दाखवलेलं धैर्य, तुम्ही दाखवलेली मेहनत आणि वेळेवरती राखलेला संयम. धाडस करायचं आहे, मेहनत करायची आहेत, पण काही वेळेला संयम देखील राखावा लागतो. ही त्रिसूत्री आहेत. यशस्वी व्हायचं तर या त्रिसूत्रीला तुम्हाला कायम ठेवायचं. कारण काय, मागे भरपूर वेळा आपण पाहिला नॉस्ट्रेकिनला उभे होते मनोज, एक फलंदाज बाद होते, पण त्या संयम नाही गमावला. संयम गमावला नाही आहेत. आणि ज्यावेळेला माहिती आहे मेहनत करायची आहे, धैर्य दाखवायचं आहे, धाडस करायचं आहे, त्यावेळेला धाडस केलंय. धावा धापलकवरती 25. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू आहेत इनिंगमधले.
मोनिश सज्ज होईल स्ट्रायकर यांना मनोज पाटील. मोनिश वर्सेस मनोज. थोडस लेट खेळलंय पण बॅट स्विंग झालाय. बॅट स्विंग झालाय. वाटलं होतं मिस झालाय पण मिस नाही झालाय. दॅट्स अ परफेक्ट हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. कडक फटका त्या ठिकाणी मनोजच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला आणि या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग होऊ लागलंय आणि ज्यासाठी टॉस केला होता स्ट्राईक मिळावी म्हणून आणि तदनंतर केलेली एअर स्ट्राईक मैदानामध्ये मनोजची त्या ठिकाणी त्याला सक्सेस करत असताना मागील 2 बॉलमध्ये दोन्ही फटके जे आहेत ते कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक खेळले गेलेत. आधीचा फटका पुल शॉट, तदनंतर पिकअप शॉट. आताचा समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं या बॉलला. 6 रन्स करिता षटकार. बरोबर तुम्ही उल्लेख केला. त्याचं कॅल्क्युलेटिव्ह सिलेक्टिव्ह आहे. कॅल्क्युलेटिव्ह सिलेक्टिव्ह. आकोटाप्याचा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला थोडासा लांब टाकला, त्याला लॉंग ऑनला आणि जो पुढे टाकलाय त्याला समोर खेळलाय. समोर व्ही मध्ये खेळलाय. कारण त्याला माहिती आहे व्ही मध्ये खेळायचं तर व्ही फॉर विक्ट्री आणि विनिंगच्या बाजूनं जायचं. मागच्या 3 चेंडूवरती 4, 6, 6 आल्यात. धावा कधी 37. आता रन झाल्यात इतक्या, म्हणजे असं नाही की बाबा या विनिंग फॉर्म्युलेचे रन आहेत, पण इतक्या झाल्यात जिथून दक्ष 11 सफाळे संघ लढू शकतो, झुंजू शकतो. आणि त्याचा अलार्म बेल मयांक 11 टेमिलीसाठी त्याचा अलार्म बेल वाजलाय. अलार्म बेल वाजलाय. रिंगिंग बेल वाजलाय. शेवटच्या 4 बॉलवरती 4, 6, 6, 6. शेवटच्या 4 बॉलवरती 18, 43. मागे 42 केल्या होत्या. 43चा पाठलाग केलाय टेंबिवलीनं. पण भाई वो मॅच अलग था, ये मॅच अलग आहे. तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. त्या सामन्याचा दबाव वेगळा होता, याचं दडपण वेगळं आहे, याचं प्रेशर वेगळं आहे, याची कंडिशन वेगळी आहे आणि याची सिच्युएशन अगदी वेगळी आहे. 24 मध्ये करायचे आहेत. 43. आपण टॉस करूया. जिथे नरेश स्पोर्ट्स कासारवडेचा संघ खेळेल परी 11 सातपाटी या टीमची. सन्माननीय विवेकजी भोईरा दादा आहे, त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. मॅच सुरू आहे जिथे टेंबिवली अर्थात भिवंडीचा संघ आहेत, सफाळेचा संघ आहेत. तिथे सफाळे वर्सेस भिवंडी एक मॅच सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता ठाणे वर्सेस पालघर असा मॅच येतो आपल्या भेटीला. काही असतात एक्झिबिशन मॅच. ठाणे वर्सेस रायगड, नंतर रेस्ट ऑफ रायगड असतो, त्या रायगडचा संघ खेळत असतो, ठाण्याचा संघ खेळत असतो. पालघर ठाण्याचा मॅच पाहिला आहे आणि तो आता ठाणे वर्सेस पालघर. 2 टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. चला आपण नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आपण विवेकजी भोईरा दादा आहेत, त्यांचे शुभ हस्ते करूया नाणेफेकीचा कॉल. टॉस एका बाजूला पाहिलं तर परी 11 सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेश स्पोर्ट्स कासारवली. टॉस होईल. इट इज अ कॉल अँड इट्स इट. दादा फक्त दोघांना शुभेच्छा द्या तुम्ही. टॉस जिंकलाय तो नरेश स्पोर्ट्स कासारवल्या टीमनं. टॉस जिंकल्यापर्यंत डिसिजन सांगा. फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा प्रतिस्पर्धी देखील तिथला तगडा आहे. 4 षटकांचा सामना आहे. स्ट्रॅटेजी काय असणार आहे की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जो फॉर्म सध्या आकाश रिपोर्ट आणि आयुषचा राहिला आहे, अपेक्षा तीच आहे की बाबा तोच फॉर्म कायम ठेवायचा आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. दुसऱ्या बाजूला अवधूत तुम्हाला आता बॅटिंग करायची. मागे जर पाहिलं तर धावा पाठलाग तुम्ही केला, चिराग पागदरेची खेळी पाहिली होती, पण असं वाटलं की पहिल्या सामन्यामध्ये कदाचित काही चुका झाल्या असतील, त्याची दुरुस्ती या मॅचमध्ये करावी असे वाटते. नक्कीच झाल्या होत्या चुका, कारण विकेट आणि ग्राउंड असं आहे की जिथे कोण ना कोणी बॉलर एक मोठी ओव्हर होणारच आहे. त्यामानाने ठीक होता, थोडे 10-15 रन जास्त गेले, मात्र या सामन्यात त्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांच्या सामन्यामध्ये असं काय म्हणजे माइंड असं काही, कारण या मैदानावरती काय झालं माहिती आहे का, 80चा पाठलाग पण झालाय आणि 35 धावा डिफेंड पण झाल्यात. म्हणजे आम्ही विचारतो फक्त काय टोटल असावं, माइंडमध्ये काय चाललंय असं की प्रति या 4 षटकामध्ये किती रन असायला हवे? एकदम मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण पहिला सामना 5 षटकामध्ये 42 धावा जेव्हा झाल्या होत्या तर खूप सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. त्या हिशोबाने एक 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
त्याला अवधूत तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. दोन्ही कॅप्टननं म्हटलंय की धावा इतक्या करू कदाचित त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्ध्याला थोडीशी दमछाक होऊ शकेल. चांगला मॅच होणार आहे कारण कासारवाडीचा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. परी 11 सातपाटीने आपली ताकद दाखवली आहे. ते देखील पुन्हा एकदा एक टप्पा पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तोही सामना आहेत म्हणजे ठाणे वर्सेस पालघरची लढाई नरे स्पोर्ट्स कासारवडवली आणि परी 11 सातपाटीचे पाहणार आहोत. पण तुर्तास आता सफाळे आणि भिवंडीचा मॅच अर्थात टेंबिवली वर्सेस दक्ष 11 सफाळ्याचा मॅच देखील चांगला होऊ शकतो कारण शेवटच्या क्षणीला मनोज पाटील यांनी केलेलं आक्रमण आणि आलेल्या धावा मॅचमधला रोमांच रंगत चुरस वाढवू शकतात. आपण जाऊया सामन्याच्या दिशेनं. अगदी थोड्या वेळामध्ये प्रदर्शन लाईव्ह देखील रेडी होते. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद तुकाराम मंगेला सर, व्हॉइस ऑफ नारंगी. टिंबवली आणि दुसऱ्या बाजूला सफाळे हा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. परंतु लास्ट मोमेंटला मनोजची बॅटिंग जी झाली ना, चर्चेचा विषय या मॅचमध्ये मनोज तो देखील ठरला आहे. दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला प्राऊड ऑफ टिंबवली अर्थातच प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकिंगवरती विलेशला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर हार्दिक टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला बॉलिंग करण्याकरिता. मागील मॅचमध्ये देखील कॅप्टन्सी चांगली राहिली होती. या मॅचमध्ये देखील तीच कॅप्टन्सी त्याला ठेवावी लागणार आहे. पहिलाच बॉल फुल टॉस ओव्हर दी लॉंग ऑफ केलायचा होता. बॉल चालला डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. फिल्डिंग चांगली झाली आणि सुरुवात या इनिंगची सिंगलने होत असताना आपण पाहतोय. दिनेश सर 44 डिफेंड करायचे आहेत. बॉलिंग अटॅक देखील डेंजरस आहे कारण मागील सामन्यामध्ये देखील तुम्ही पाहिलं होतं जिथे 82 डिफेंड करायच्या होत्या आणि तिथे देखील वन साईड मॅच आपण पाहिली होती. मनोजने अगदी शेवटच्या काही बॉलवरती ते षटकार चौकार खेचलेत ना, ते कुठेतरी मागणे ठरतील. एक धाव फलकावरती पाहायला मिळतंय. फ्लिक केलंय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विरेजच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. पायाच्या दिशेने चेंडू हाताळला गेला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. लाईट बंद करा. बाईकची लाईट बंद करा. यस तुम्ही बसलात तीच. ओके. विकेट हॅट्रिक जर घेत आहेत तर 2020चं पारितोषिक आहे 2020 बॉईजच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेले. 5 धावा 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विरेशला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचा टार्झन प्रतीक पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेस वेगात चेंडू टाकतायत. जबरदस्त चेंडू पायावरती आदळतोय आणि पंचांकडे दाद मागितली. पंच सहमत नाहीत. कमबॅक करतोय हार्दिक. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि गतीमध्ये देखील परिवर्तन झालं होतं. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल जास्त वेगानं टाकला होता. 3 बॉल आतापर्यंत झाल्या. धावसंख्या फलकावरती 5 या ओव्हरमधील चौथा बॉल बॅटच्या समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. विरेशच्या बॅटमधून आलाय धमाकेदार षटकार. 6 धावा. काय फटका खेळले. जबरदस्त खेळले. पुढ्यात चेंडू टाकला होता. अगदी ॲक्शन रिप्लेमध्येही पाहू शकतोय प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. पुढे टाकला बॉल. चुकी केली आणि पुढे ज्या वेळेस बॉल पडतोय त्या वेळेस सरळ बॅटचे फटके आपण पाहतोय. विरेशने अगदी ओळखलं होतं की हा बॉल समोरच्या दिशेने खेळायला हवा आणि तेच केलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. धावसंख्या 11 या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 अजूनही करायच्या आहेत. सामना एकदम गरमागरमीमध्ये पाहायला मिळतोय. हॉट मॅच आपण पाहणार आहोत. क्लायमेट देखील हॉट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या हॉट क्लायमॅटमध्ये एक हॉट मॅच प्रेक्षकांना हवी आहे आणि ते सध्या मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला दक्ष 11 सफाळे आणि दुसऱ्या बाजूला मयंक 11 टेंबवली. या दोन टीममधील ही फाईट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट तर चांगली मिळालं आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये रिप्लाय आता द्यायचा आहे गोलंदाज हार्दिकला. कप्तानच्याला सिनातान या भूमिकेमध्ये त्याला यायचं आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये ते त्याला करून दाखवावं लागणार आहे. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. जास्त वेगानं टाकलाय. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता आपण पाहणार आहोत. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता.
कदाचित विकेट मिळू शकेल या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो प्रयत्न केला होता आणि प्रतीकची विकेट हवी आहे. प्रतीक या मॅचमधील सर्वाधिक महत्त्वाची विकेट आहे आणि तीच विकेट हवी आहे आणि त्याचमुळे तो संघर्ष सुरू आहे. लास्ट बॉल दिनेश सर, आता लास्ट बॉल कशा पद्धतीने असेल याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती रनआउटची अपीलही केली होती. याही वेळेला फुल पुढे टाकलाय बॉल आणि त्यावरती आक्रमण केलंय. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं मस्तकाला दस्तक देणारा हा खणखणीत सनसणीत दर्जेदार षटकार. धावसंख्या ही 17 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कर्णधारावरती आक्रमण केलंय. मैदानाच्या आतमध्ये हार्दिकला आसमान दाखवलंय वीरेशने. आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 17 धावा. पहिल्याच मॅचमध्ये सामना खुला केलाय. आपल्या बाजूने अगदी सामना झुकवण्याच्या प्रयत्नात आहेत. सामना अजूनही संपलेला नाही. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगणार. 18 चेंडू 27ची आवश्यकता. इथून काहीशे डॉट बॉल, काहीशा विकेट पुन्हा सपाळे संघाला घेऊन येतील. आणि त्याच विकेटच्या शोधामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती मनोजला आणले गेले, कारण विकेट्स हव्यात. मागच्या ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम जो आहे तो खाली राहिला आहे. कर्णधारावरती त्या ठिकाणी ते अटॅक्स होत असताना आपण पाहिले. आणि बँक ऑन दी टार्गेट कोणाला केलं होतं तर समोरच्या टीममधील एक सर्वाधिक महत्त्वाचा गोलंदाज कॅप्टन, आणि कॅप्टनला टार्गेट त्या ठिकाणी केलं होतं. 309 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात आणि तो 309वा सिक्सर फलंदाज विरेशच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिला मागील ओव्हरमध्ये. आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती मनोज बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. समोर प्रतीकला आपण पाहतोय. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल म्हणजे या ओव्हरमध्ये मजा येणार आहे. पहिलाच बॉल जास्त वेगानं आणि त्याला स्लॅश केले गेले. गॅप मोठा आहे आणि त्या मोठ्या गॅपमध्ये पाठवले. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. त्यावरती विर्थ होती, जागा होती आणि हात खुले केलेत प्रतीक पाटीलने. टायझर अगदी आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला पाठवतायत. 4 धावा येतील आणि 4च्या मदतीने धावसंख्या 21 वरती पाहायला मिळत आहे. मनोज पाटील म्हणा यांनाही विसरून चालणार नाही. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी मनोजने केली होती. याही बेलेला बॉल हवेत खेळले. तिथून क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट दाखवतोय. कौतुक आहे. वाह, काय 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 कॅच पकडलाय. अफलातून झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला माघारी परतवलंय प्रतीक पाटील. मोठी सफलता मिळवली गेले. विकेटचं पतन. गणेश गावड तिथून आले होते बरोबर कव्हर पॉईंटमधून आणि या टीममधील एक वन ऑफ द ग्रेट ॲथलेटिक फिल्डर मिस्टर गणेश गावड. यादीच्या मॅचमध्ये देखील फिल्डिंगमध्ये जे एफर्ट्स होते गणेशच्या माध्यमातून ग्रेट आपल्याला पाहायला मिळाले. विकेट कुणाचे आले तर विकेट प्रतीकचे आले. या टीममधील सर्वाधिक अटॅकिंग बॅटर, डेंजरस बॅटर, आणि त्याची विकेट या बॉलवरती मिळाली. सुरुवात जर आपण पाहिली दिनेश सर तर सुरुवात चौकाराने झाली होती, परंतु तदनंतर क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये देण्यात आला मनोजच्या माध्यमातून. आधी बॅटिंग करत असताना मनोजने आपल्या नावाची छाप सोडली आणि आता बॉलिंग करत असताना मनोज त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करत असताना नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नेट नंबर 3 वरती. हा देखील चर्चेमध्ये असलेला फलंदाज आहे या टीममधील. अजूनही मनीषचा येणं बाकी आहे. यश देखील चांगली बॅटिंग करू शकतो. एक डीप बॅटिंग युनिट या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल ती देखील वाढली असेल दक्ष इलेव्हन सफारी टीमच्या बॉलर्सची, आणि मनोजने विकेट घेतलं त्याचमुळे एक वेगळा जल्लोष त्या ठिकाणी विकेटचा आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील चांगला बॉल टाकला. आता या मॅचमध्ये परत येण्याचे चान्सेस 5 बॉल. एक्स्ट्रा रन्स आता मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमची टोटल धावसंख्या फलकावरती 22. 16 बॉल 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकायचा होता, मात्र वाईड लाईनच्या अगदी बाहेर टाकला. त्याच कारणास्तव दंडित केले. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 22ला 1 विकेट पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती मनोज तयार होत आहेत, मात्र समोरच्या दिशेने अफलातून फटका खेळलेत. आदित्यने सांगितलंय आय एम ऑलवेज रेडी आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट यादीच्या ओव्हरमध्ये आपण विरेशच्या माध्यमातून इनसाइड आउट येत असताना पाहिला होता आणि काय लेंथला फॉलो केलं होतं. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पिक केला, त्या पिकअप पॉईंटला ट्रॅक केला आणि तदनंतर लॉंग ऑफला एक दर्जेदार षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्या मॅचला थोडंसं त्या ठिकाणी जवळ आणलं आहे, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे
पहिल्या बॉलपासून तुटून पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला टीम टेंबवलीने आणि ते बॅटर्स अफलातून कामगिरी केली. आता देखील फाईन लेगला खेळायचं होतं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जोडल्या जातील. या ओव्हरमधील हा सेकंड व्हाईट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. आता रन बॉल इक्वेशन अगदी वाईट बॉल पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं आणि आणखीन बाहेरच्या दिशेने बॉल निघतोय. 29 धावा फलकावरती, 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. जबरदस्त सामना रंगतोय. एका बाजूने अगदी मयंक 11 टेंबवली हा संघ पुढे येताना पाहायला मिळतोय, तर दक्ष 11 सफाळे या संघावरती आक्रमण चढवलंय. याही वेळेला अगदी आपण पाहतोय आडव्या पट्ट्याचा वापर केला, स्लॉकच्या पद्धतीने खेळलेत, स्लॉक हिट, षटकार. खेचून मारला होता. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक आपण पहिल्या ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. लेग कटरचा वापर केला होता क्रॉस बॅटनं. त्या ठिकाणी लेंथला फॉलो केला, बरोबर मिडल ऑफ द बॅटने त्या ठिकाणी घेतला आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. दुसरा षटकार मनोजच्या विरोधामध्ये आला या ओव्हरमधील. आता देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गॅप मोठा आहे पुन्हा एकदा आणि बरोबर मिड विकेटला त्या गॅपमध्ये बॉलला पाठवलंय. बॅटिंग ज्या पद्धतीनं सुरू आहे, काउंटर अटॅक, रन चेस करत असताना या ठिकाणी अफलातून फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आदित्य मैदानावरती आला, तो देखील आता त्याचं कॉन्ट्रीब्युशन देऊ लागलाय. विजयासाठी आता 5 धाव्यांची गरज. 13 बॉल आणि त्या 13 बॉलमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता. विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की दक्ष 11 सफारी टीम या मॅचमध्ये कमबॅक करेल, परंतु आदित्य आला आणि आदित्यने त्या ठिकाणी फिनिशरचा रोल त्या ठिकाणी प्ले केलाय. मॅच फिनिशिंग स्ट्रोक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय आदित्यच्या बॅटमधून. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मयंक 11 टेंबवली अँड हार्ड लक दक्ष 11 सफाले. पुन्हा एकदा धन्यवाद तुकाराम मांगेला सर, दिनेश किनी सर, भारत राऊत सर आणि संपूर्ण आयोजक. संवाचन करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. मी तुमची रजा घेतोय. चला या आपण सन्मान करणार आहोत ज्यांचा आवाज आपण ऐकत होता मागच्या 2 मॅचमध्ये. असे हार्दिक किनी यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करतोय आपले ह्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दीपेश भोईर दाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते हार्दिक किनी यांचा आपण सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर आदित्य ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी अगदी दिनेश पाटील यांना आपण पाहू शकतोय आणि शैलीच आहे दिनेश पाटील यांची.